नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपले कालच्या भागामध्ये दोन विषय झालेले आहेत. रेशीम उद्योग चालू करण्याचे कारण आणि रेशीम उद्योगात फरक, हे छोटे विषय असल्याच्यानं आपण दोन घेतलेले आहेत. आज आपण योजनेचा एक विषय घेणार आहे, कारण की योजनेचा विषय खूप मोठा आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 योजना चालू आहेत. मनरेगा, सील समग्र 3 आणि पोखरा. तर सील समग्र योजना आता मागच्या वर्षी पण 2 होती, आता 3 झालेली आहे. तर मी त्याचा तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर मनरेगाचं कसं असतं, मनरेगाचं आपण एक त्यांचा ठराविक नोंदणीचा कालावधी असतो. रेशीम कार्यालय जे असते ना जिल्ह्याच्या ठिकाणचं, त्या ठिकाणी तर आपण त्याचे तारखा बदलत राहतात. नोव्हेंबर महिन्यात चालू होत असते. यावर्षी मार्च महिन्यापर्यंत चालवलेलं आहे रेशीम अभियान. तर त्या ठिकाणी तुम्ही फोन करून नोंदणी करू शकता. तर नोंदणीसाठी आपल्याला कमीत कमी 5 शेतकरी पाहिजेत. आता तुमचा एक प्रश्न आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा, की आपण मला एकट्याचंच करायचं आहे आणि 5 शेतकरी करत नाही आहेत. तर काही हरकत नाही. 5 शेतकऱ्यांची तुम्ही कागदपत्र रेशीम कार्यालयाला द्या आणि 500 रुपये नोंदणी फी असते. असे आपण 5 जणांची नोंदणी करायची. नंतर एक 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 शेतकऱ्यांनी केलं तरी चालतं, 2 केलं तरी चालतं, पण शक्यतोवर ग्रुपनं केलं तर वाहतुकीला अंडीपुंज बॅच घ्यायला थोडंसं त्याच्यात बचत होते. हा शासनाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सुरुवात आपण बघूया रेशीम मनरेगा योजनेत कशी असते. सुरुवातीला आपण नोंदणी झाली, तो प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे जाते आणि प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता रेशीम प्रशासकीय मान्यता तहसील कार्यालयातून मिळते आणि तांत्रिक मान्यता जिल्हा रेशीम कार्यालयातून मिळते. तर हे झालं. मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला आपण रेशीम उद्योग चालू करू शकतो. तर सर्वप्रथम आपण रोपे लावून घ्यावे. रोपे लावल्यानंतर त्याचा 1 फुटापर्यंत पाला आला की त्याच्यामध्ये आपण फोटो काढायचा. रोजगार सेवकाला घेऊन जिओ टॅगिंग केल्यानंतर आपला जो प्रस्ताव आहे रोपाचा, तो आपण जिल्हा रेशीम कार्यालयाला पाठवायचा. बिल जे आहे ते 18,000चं लागतं. 6,000 नगाचं 3 रुपये रोपानी आपण त्यांना देतो आणि 18,000 रुपये आपल्याला ते आपल्या बँक खात्यावर ट्रान्सफर होतात. आणि आणखीन त्याच्यासाठी आपण दुसरं काम करायचं आहे, की आपल्याला या 212 माणसाची मजुरी मिळते आणि 282 माणसांची मजुरी मिळते एकाच वर्षी. हे दोन तर याच्यामध्ये 212 जे आहे ते आपल्याला रेशीम जे आपण करणार आहोत त्याच्यामध्ये निंदन, खत, पाणी हे याच्यासाठी मिळते. आणि 282 माणसं हे आपल्याला शेड बांधकामासाठी कुशल अकुशल या स्वरूपात मिळतात. तर ते MB बुकमध्ये नोंदणी करायची आणि हे पहिल्याच वर्षी काढायचं आहे. 3 वर्षाचा याचा पिरियड राहतो. तर पहिल्या वर्षी आपल्याला पहिला जो टप्पा पार केला आपण रोपांचा, तर त्याच्यानंतर मजुरी काढायची आहे. तर मजुरीसोबत आपल्याला या पहिल्याच वर्षी शेड बांधायचं असलं तर शेडचे माणसं काढायचे. अगर आपल्याला नाही बांधायचं असलं, म्हणजे आपण कच्च्या शेडमध्ये घेतलं 1 वर्ष, तर दुसऱ्या वर्षी आपण ते शेडचं बांधकाम करायलाच पाहिजे, जेणेकरून 3 वर्षात आपला प्रोजेक्ट कंप्लीट होईल. पण शेडचे माणसं काढायचे नाहीत. शेडचे माणसं काढले तर तुम्हाला शेड बांधावंच लागेल आणि ज्या टाईमला तुम्ही माणसं काढत असता त्या टाईमला तुम्ही लोखंडाचे पत्र्याचे बिलं घ्याव्याच लागेल, कारण की आता GSTमध्ये मागचे तारखेतले बिलं मिळत नाहीत. हे झालं तुमचं रोपाच्या नंतर मजुरीचं. आता शेडचं आपण बोलणार आहोत थोडंफार. तर शेड 20x50 मनरेगामध्ये आहे. तर तुम्ही 20x50च्या वर किती बांधू शकता, 20x50च्या आतमध्ये ते घेत नाहीत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मजुरी चालू झाल्यानंतर आपल्या शेड बांधकाम करून शेड बांधकामाचा पूर्ण फोटो, मनरेगाचं डॅशबोर्ड, हे सगळ्याचे पैसे मिळतात. तर कोबा 2 फुटाची भिंत, हे सगळं केल्यानंतर आपण याचं मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच आपण, म्हणजे मार्च महिन्याच्या येण्याच्या अगोदरच आपण ही बिलं देऊन याचा प्रस्ताव जो आहे फोटो काढून आपण रेशीम कार्यालयामध्ये देऊन द्यायचा, जेणेकरून आपल्याला फंड येतात, आपल्या खात्याला पैसे जमा होतील आणि बिलं GSTचे लागणार आहे त्याला. तर हा झाला दुसरा प्रस्ताव. आता तिसरा प्रस्ताव साहित्याचा आहे. त्याच्यामध्ये स्ट्रे, चुना पावडर, विजेता पावडर आणि काही औषधं अशा प्रकारचे असतात. तर त्याच्या आपल्याला 10,000चं आपल्याला त्याचं 20,000पर्यंत, 20-21,000पर्यंत बिल मिळतं. आता हे दरवर्षी तांत्रिक मान्यता आणि महागाईनुसार हे मनरेगाचं जे आहे फंड हा वाढत चाललेला आहे. मी चालू केलं होतं त्या टाईमला 3,58,000 होतं, म्हणजे आजचे 2 वर्षापूर्वी. आता 4,19,000 असं काही झालेलं आहे. तर हे दिवसांदिवस थोडं वाढतच आहे. तर हे प्रोजेक्ट तुम्ही ज्या टाईमला नोंदणी करणार त्या टाईमच्या पद्धतीनं थोडंफार कमी होऊ शकतो. आता तिसरा मुद्दा आहे साहित्याचं पण तसंच आहे. 10 ट्रे चंद्रिका 100
आणि ते बाकीचं ज्या औषधीचं सामान घेऊन आपल्याला शेडमध्ये त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो तिसरा प्रस्ताव आपल्याला रेशीम करायला द्यायचा आहे. जेवढे प्रस्ताव देणार तेवढेच तुमचे पैसे येणार आणि पहिल्या वर्षी तुम्हाला 282 माणसं मिळतील, दुसऱ्या वर्षी 212 माणसं मिळतील आणि तिसऱ्या वर्षी 212 माणसं मिळतील. हे तुतीत रेरिंगचे आणि सगळंच माणसं आले याच्यामध्ये जे काम होते तुतीचं, हे सगळे माणसं तुम्हाला मिळतील. तर हे झाली आपली मनरेगाची प्राथमिक माहिती. आणि शक्यतोवर करून मनरेगामध्ये आपण नोंदणी करतो त्या टाईमला एक लक्षात ठेवायचं की शहरामध्ये आपलं आधार कार्डवर पत्ता असला तर ते होणार नाही. आपल्याला ग्रामीण भागातच राहून म्हणजे रहिवासी दाखला त्याला लागणार आहे. तर आपल्याला जॉब कार्ड पण गावातच मिळतं ग्रामपंचायतमध्ये. तर ग्रामपंचायत हद्दीसाठीच मनरेगा योजना चालते, शहरी विभागासाठी हे नाही आहे. तर आता दुसऱ्या योजनेकडे वळूया आपण, पोखरा. तर जे गावं पोखरामध्ये आहेत त्यांच्यासाठीच फक्त ती योजना लागू पडते. तर आपण आपल्या कृषी सहाय्यकाला याबाबतीत माहिती करून घ्यायची. आणि मनरेगापेक्षा थोडंसं याच्यामध्ये प्रोजेक्ट कॉस्ट कमी असते. पण हे योजना जी आहे कृषी विभागाकडून चालवली जाते. तर त्या कृषी विभागात आपल्याला अशाच प्रकारचे रोपांचे साहित्याचे शेडचे प्रस्ताव आपल्याला दाखल करावे लागतात, जसे आपण मनरेगाचे केले असतात. आता तिसरा जो योजना आहे ते योजना म्हणजे सील समग्र 3. तर सील समग्र 3मध्ये बघा, सील समग्र 2 होते आतापर्यंत, आता सील समग्र 3 झाली. तर याच्यामध्ये थोडंसं शहरी विभागाला वाव दिलेला आहे आणि 5 एकराच्या वरती शेतीवाल्याला याच्यात वाव दिलेला आहे. मनरेगामध्ये आपल्याला 5 एकराच्या आतमध्ये शेती पाहिजे, तर याच्यात काही बंधन नाही आहे. तर हे 1 एकरापासून 2 एकरावर लोक चालते. 7-7.5 लाख रुपयाला 2 एकराला अनुदान आहे. तर बघा तुम्हाला किती लागवड करायची आहे तर. आणि हा सील समग्र 2चा प्रस्ताव आपण ऑनलाईन भरू शकतो आणि जिल्हा रेशीम कार्यालयात जाऊन पण भरू शकतो. पण याचं स्वरूप बांधकाम आपल्याला प्रस्ताव आपण जसे पहिले केले तसेच करावं लागतात. रोपाचा प्रस्ताव, साहित्याचा प्रस्ताव आणि शेडचा प्रस्ताव आपल्याला हे जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये द्यावं लागतं. आणि याच्यामध्ये थोडंसं फंड लेट येतो, हे आपण लक्षात ठेवूनच काम करायचं आहे. तर हे झाल्या योजना आणि सर्व कार्यप्रणाली सेमच आहे प्रस्ताव दिल्यानंतर. तर फक्त थोडेसे डिपार्टमेंट वेगळे आहेत. तर पोखराचं डिपार्टमेंट कृषी विभागामध्ये जातं आणि हे जे जिल्हा रेशीम कार्यालयामधून होतं. आता काही ठिकाणी पंचायत समितीमधला हँडओव्हर केलेला आहे, तर त्या ठिकाणी पण होतं. ते तुमच्या तालुक्यात ठिकाणी तुम्ही चौकशी करून घ्या. आणि रेशीम उद्योग चालू करण्यासाठी लागणारे म्हणजे चालू करण्यासाठी पैसे, तर बघा पक्के शेडमध्ये आपल्याला 2.5 ते 3 लाखापर्यंत खर्च येतो आणि कच्च्या शेडमध्ये आपण 50,000पर्यंत करू शकतो. पण याच्यामध्ये आपल्याकडे कच्चा माल बांबू अवेलेबल असले तर पैसे कमी लागतात. पण टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो कच्च्या शेडमध्ये. पण उत्पन्न निघतं याच्यामध्ये बी. तर तुमची परिस्थिती पण तुम्ही रेशीम उद्योगात उतरा आणि पूर्ण माहिती घेतल्यानंतरच उतरा. हे मी सांगतो, योजनेत पैसे आहेत, पण तो उद्योग टिकला पाहिजे, याप्रमाणेच पैसे तुम्हाला मिळतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपण शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतच आहोत नवीन शेतकऱ्यांना. तर आज आपण 2 विषय निवडले होते. तर तुम्हाला याच्यामध्ये काही माहिती हवी असली तर कमेंट करा, कारण की खूप मोठा उद्योग आहे हा. याच्यामध्ये एका दिवसामध्ये तर सांगणं काही शक्य नाही. तर तुम्हाला काही माहिती लागल्यास तुम्ही कमेंट करा. कमेंट अशी करा की जे या व्हिडिओमध्ये माहिती मी दिलेली नसली पाहिजे, तर तुमच्या कमेंटला मी उत्तर देईल. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा, त्याच्यामध्ये बारकावे असतात, ते बारकावे तुम्ही शिकून उद्योग चालू करू शकता. तुम्ही लागलं तर तुम्ही निवांत रात्रीला ज्यावेळेस टाईम मिळेल त्यावेळेस व्हिडिओ बघा. अर्ध व्हिडिओ बघितला तर ज्ञान अधुरं राहणार आणि नंतर मग तुम्हाला त्रास होणार. आणि या प्रोजेक्टमध्ये बरेचसे शेतकरी फेल व्हायचं कारण त्याचं की ते शेतकरी शिकून आले नाहीत. तर या प्रकारे या रेशीम उद्योगात काम चालतं. तर आपण उद्याला भाग क्रमांक 5 आणि भाग क्रमांक 6 घेणार आहोत. आणि जे नंतरचे आहेत 7 आपल्याला एका टॉपिकला एक पूर्ण व्हिडिओ लागणार आहे. व्हिडिओ खूप लांब होतो, त्यामुळे आपण एका टॉपिकला एकच व्हिडिओ घेऊ. हे थोडे छोटे विषय होते, म्हणून आपण 2 टॉपिकचा एक व्हिडिओ केला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि नवीन चॅनल सबस्क्राईब करा. चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.